वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं आज पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक केला आहे. खरं तर याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या समोर ब्रिगेडर हेमंत महाजन आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्यासोबत चर्चा करूयात. सर, खरं तर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे, काय प्रतिक्रिया? असं आहे, आपण जो हल्ला केला आहे, हे जे 3 मोठे दहशतवादी गट आहेत, लष्कर ए तोयबा ज्याचा प्रमुख आहे हाफिज सईद, आणि ज्यांनी पहलगामचा हल्ला केला होता, त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तळ म्हणजे अर्थ होतो लिव्हिंग क्वार्टर्स असतात, कॉन्फरन्स रूम्स असतात, नंतर ट्रेनिंग एरिया असतात आणि मदरसा आणि मस्जिद तिथे असते. तर हे सगळं बर्बाद झालं आहे. दुसरा मोठा गट जो आहे तो आहे जैश ए मोहम्मदचा ज्याचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आहे, त्यांचेसुद्धा सगळे तळ हे बर्बाद झालेले आहेत. आणि तिसरा जो मोठा गट आहे तो आहे हिजबुल मुजाहिद, सय्यद सलाउद्दीन त्यांचे मुख्य आहेत, ते सुद्धा बर्बाद झाले. म्हणजे आत्ता आपल्याकडे ज्या दहशतवादी तळांची माहिती होती हे सगळे 100% बर्बाद झाले आहे. आणि रात्री 1:30 वाजता हा हल्ला झाला आहे. आणि या हल्ल्यामध्ये आपण जे शस्त्र वापरलेली आहेत, आपण याच्यावरती स्काल्प नावाचं मिसाईल वापरलेलं आहे. आणि हे जे मिसाईल किंवा क्षेपणास्त्र आहे हे आपण जमिनीवरनं फायर करू शकतो, आपण हे विमानातनं फायर करू शकतो, आणि आपण हे इवन फायटर म्हणजे बोटीतनं म्हणजे जे डिस्ट्रॉयर्स आणि फ्रिगेट्स असतात तिथनं सुद्धा फायर करू शकतो. म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणून ही मिसाईल्स फायर केलेली आहे. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या दिशांनी मिसाईल्स आल्यामुळे पाकिस्तानची जी रडार सिस्टीम आहे ती त्यांना शोधू शकली नाही आणि त्यांना पाडू शकली नाही. आणि दुसरं असं की हे अतिशय क्विक अशी मिसाईल्स आहेत, तर म्हणजे काही कळायच्या आधीच त्यांनी आपलं जाऊन जे काम आहे ते केलेलं आहे. लक्षात असावं की हे सगळे जे दहशतवादी कॅम्प असतात आता लोकवस्तीच्या आत असतात, आणि जी 9 नावं पुढे येत आहेत ही सगळी मीडियम साईजची शहरं आहेत. म्हणजे जसं समजा सोलापूर असेल किंवा कोल्हापूर असेल, आणि या गावाच्या आत हे तळ होते. तर त्यांचा उद्देश काय असतो की तळावरती हल्ला झाला तर आणि जर नेम चुकला तर आजूबाजूची जी माणसं आहेत ती मारली जातील आणि आपण भारतावरती आरोप करू शकतो की तुम्ही ह्युमन राईट्स व्हायलेशन केलं. परंतु आपले ही प्रिसिजन स्ट्राईक होतं, नेमकं जिथे मारायचं तिथेच ते मारण्यात आले आहे. याच्याशिवाय तो नेक्स्ट मुद्दा असा होतो की त्याच्यानंतर पाकिस्तान काही करू शकला का, तर पाकिस्तानने थोडासा प्रयत्न केला त्यांची विमानं पाठवायचा, परंतु ते त्यांच्या हद्दीतनंच परत गेलेले आहेत. पाकिस्तान आता काही प्रमाणामध्ये तोफखानाचा हल्ला करते की आणि त्याच्या LOCवरती ज्यामध्ये त्यांचं नुकसान होईल. तर म्हणजे आपण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मारून एक मोठा बदला घेतला आहे याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. परंतु यावेळेला आपल्याला हे पण बघावं लागतं की आजचा मला वाटतं 16वा दिवस आहे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, आणि आपल्या TV चॅनलवरती ज्या चर्चा सुरू होत्या तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे एक्सपर्ट्स येऊन आपल्या देशाला बदनाम करायचा प्रयत्न करत होते. आपल्या TV चॅनलवरती आपले एक्सपर्ट आपल्याला बदनाम करायचा प्रयत्न करत होते. एक तर होते पॉलिटिकल एक्सपर्ट्स की जे म्हणत होते की तुम्ही उरीचा हल्ला केलाच नाही, तुमचा बालाकोटचा स्ट्राईक बराच नव्हता, ते विमानं कधी नव्हतीच वगैरे, म्हणजे आपण काही करू शकत नाही, भारत एक कमजोर देश आहे, घाबरट देश आहे, अशा प्रकारचा संदेश हा दिला जात होता. आणि काही जण तर राफेल विमानाची प्रतिकृती घेऊन सुद्धा फिरत होते. तर त्यांच्या आता तोंडावरती थप्पड आहे की बघा आम्ही हल्ला केला आहे, आणि हल्ला केला आहे याचा जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर तो पुरावा पाकिस्तानने दिलेला आहे. आणि पाकिस्तान म्हणत आहे की आमचं नुकसान हे झालेलं आहे, आणि आता पाकिस्तान म्हणत आहे की युनायटेड नेशन्सनी एक इमर्जन्सी मीटिंग करावी. तर हे होते माफ करा पॉलिटिकल एक्सपर्ट्स. दुसरे होते स्वतःला हुशार समजणारे इंटरनॅशनल एक्सपर्ट्स की अरे नको नको जगाला बरोबर घेऊन जायला पाहिजे. आता जग काय म्हणत होतं, युनायटेड नेशन्सचे मुख्य म्हणत होते भारताने हल्ला करू नये. मग USA काय म्हणत होतं की अरे नको 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 तुम्ही एक रिस्पॉन्सिबल देश आहे, तुम्ही काही करू नका. कालच युरोपियन युनियनच्या 1.5 शहाण्यांनी म्हणजे त्यांच्या नेत्यांनी आपल्याला सल्ला दिला की नाही 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 तुम्ही अजिबात हल्ला करू नका, हे बरोबर नाही आहे. आता ज्या वेळेला दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांनी युरोपियन युनियनची परवानगी घेतली होती का, त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची परवानगी घेतली होती का, त्यांनी युनायटेड नेशन्सची परवानगी घेतली होती का, त्यावेळेला कोणी घेतली नव्हती. परंतु आता भारत ज्यावेळेला प्रतिहल्ला करेल तर भारताने सगळ्यांची परवानगी घ्यावी अशा प्रकारचा त्यांचा सूर होता की म्हणजे आम्ही दादा आहोत, तुम्ही म्हणजे आम्हाला विचारा आणि मगच तुमचं चुकीचं पाऊल पडेल वगैरे. आपण कोणाचाही
ओपिनियनची पर्वा न करता आपण हल्ले केलेले आहेत आणि त्यांना दाखवून दिलेलं आहे. जर आम्हाला आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचं असेल तर आम्हाला तुमच्या परवानगीची गरज नाही, आम्ही हल्ला करू आणि त्याचा जो बदला आहे तो घेऊ. तर हे दुसरे एक्सपर्ट, याच्यात मी तिसरे एक्सपर्टचं ॲड करतो. आणि काही काही असे एक्सपर्ट होते, आपल्या टी व्ही चॅनल सांगत होते, अरे पाकिस्तानवरती हल्ला करू नका, त्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत, त्यांनी न्यूक्लिअर बॉम्ब टाकला, त्यांच्याकडे 130 आहेत, तुमच्याकडे 2 कमी 128 आहेत, तर काय होईल, किती नुकसान होईल, या गोष्टी आपल्याला म्हणजे शहरं बर्बाद होतील. आणि म्हणजे काय की पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्बला आपण घाबरायचं कारण त्याच्याकडे बॉम्ब आहेत, परंतु आपल्या बॉम्बला ते घाबरणार नाहीत आणि दहशतवादी हल्ला पहलगाममध्ये करतील, कुठेही करतील. तर हे सगळे जे एक्सपर्ट्स भारतीयांना घाबरवत होते, तर त्यांच्यासुद्धा ही तोंडावरती थप्पड आहे की नाही, जर गरज पडली तर आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करू शकतो. तर आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीने तथाकथित तज्ज्ञांना दाखवून दिलं आहे. आणि शेवटचं मी एक सांगतो आणि नंतर आपण अजून संवाद साधू शकतो की काही वेल मिनिंग लोक होते की फौजी अधिकारी वगैरे की अरे नाही, असा हल्ला करायचा असेल तर त्याला तयारी करावी लागते. आणि जसं उदाहरण म्हणजे आहे बांगलादेशच्या 71च्या लढाईच्या वेळेला एप्रिलमध्ये गडबड झाली, परंतु आपण हल्ला केव्हा केला, डिसेंबरमध्ये केला, कारण तयारी करावी लागते, तर तसा वेळ लागेल. तर त्यांनासुद्धा आपण दाखवून दिलं की नाही, आता आपल्याकडे कुठलाही प्रसंग घडल्यानंतर क्विक रिॲक्शन करण्याची सुद्धा क्षमता आहे. म्हणजे आपली स्पेस टेक्नॉलॉजी असो, आपली मिसाईल टेक्नॉलॉजी असो, आपलं स्पेशल इंटेलिजन्स असो, हे चांगल्या पद्धतीचं आहे. तर त्याच्यामुळे आपली युद्ध करण्याची क्षमता ही वाढलेली आहे. आणि चीन हा मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला मदत करतो, परंतु चीनी टेक्नॉलॉजी हा हल्ला थांबवू शकला नाही. तर याकरता आर्म फोर्सेसचं कौतुकच करायला पाहिजे आणि आपण एक चांगला बदला घेतला आहे, याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. सर, खरं तर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय, म्हणजे जशा तसा उत्तर दिले. आता या परिणामाला खरं तर पाकिस्तानला सामोरे जावं लागणार आहे. परंतु या हल्ल्यानुसार पाकिस्तानवरती काय परिणाम होईल, पाकिस्तान पुढे काय भूमिका घेऊ शकते? पाकिस्तानवरती जो परिणाम होईल आपण 2-3 लेवलला बघू शकतो. एक तर बघूया त्यांचे त्यांचे जे दहशतवादी होते, आता पुष्कळ दिवस हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, कारण ते मारले गेले आहेत, याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. दुसरे त्यांचे काही दहशतवादी जे लॉन्च पॅडवरती आले होते, म्हणजे लॉन्च पॅड याचा अर्थ की अगदी सीमेच्या LOCच्या जवळ 1 किलोमीटरच्या आत आणि तिथून ते भारताच्या आत येणार होते, तर त्यांची यायची शक्यता जी आहे ही अतिशय कमी होते. दुसरे एक असं मानलं जातं की आता 40-50 दहशतवादी आज काश्मीरमध्ये असावेत आणि त्याच्यामधले अर्धे हे पाकिस्तानी आहेत. तर आता त्यांची हवा जाईल की त्यांना कळेल की त्यांच्याच घरात जाऊन घरात घुसून आपण त्यांना मारलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांची काहीतरी मोठी, कारण 40-50 दहशतवादी आजसुद्धा काश्मीरमध्ये आहेत, त्यांच्याकडे क्षमता तर नक्कीच असते, शस्त्र आहेत, सगळं आहे वगैरे वगैरे. तर त्यामुळे त्यांचं जे मनोबल हे तुटेल, तर दहशतवाद्यांचं मनोबल तुटणं, त्यांची क्षमता हे होणं हा एक मोठा हे आहे. आणि दहशतवादीचे जे नेते आहेत आता लपून बसतील, जे उघडपणे फिरायचे लाहोरमध्ये वगैरे, तर ते एक हे होईल. याच्याशिवाय पाकिस्तानी सैन्याचा जोपर्यंत प्रश्न आहे, पाकिस्तानी सैन्याची प्रतिमा ही पहिलेच खराब झालेली आहे, त्यांची आर्थिक व्यवस्था ही पहिलेच खराब आहे. आता पाकिस्तानी सैन्याला लोक दोष देतील की बघा भारताने काहीतरी केलं, आता तुम्ही काय करता, तुम्ही फक्त दहशतवाद्यांना वापरता, स्वतः म्हणजे स्वतः वेगळेच राहता. तर त्याच्यामुळे पाकिस्तानी सैन्य काय करेल हे आपल्याला येणाऱ्या दिवसात बघावं लागेल. ते सध्या तरी जे दिसतंय ते तरी आर्टिलरी फायरिंगशिवाय ते दुसरं काही करायला तयार नाही, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे आणि ते काहीतरी मिसाईल हल्ला म्हणा, ड्रोनचा हल्ला म्हणा, हे करू शकतील. परंतु ते झालं तर पुन्हा त्यांना अजून जास्त मोठं प्रत्युत्तर दिलं जाईल, याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. तिसरं आहे त्यांचं राजकीय नेतृत्व. हे राजकीय नेतृत्वाला खरं हे आवडलेलं नाही आहे की अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेला रोटी कपडा मकानची लढाई प्रॉब्लेम आहे, पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय खराब याच्यामध्ये आहे. आणि कालच एक मूडी रेटिंग एजन्सी, एक आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना, की त्यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तानचा जो रेट ऑफ ग्रोथ आहे तो पहिले 2.6% प्रत्येक वर्षी होता, तो आता त्यांनी कमी करून 2.3वरती आणलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानला युद्ध करणं किंवा युद्धाची तयारी करणं हे अजिबात परवडणार नाही, त्यांची अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की पाकिस्तान
विमानं विकत घेत आहे, रिपेअर करत आहे, हे करत आहे, ते करत आहे. तर त्याच्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था आता मंदीमध्ये जाणार आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही अतिशय खराब हालतीमध्ये आहे. याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. आणि आता आपण दबाव टाकून जे आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना आहे म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्यांना म्हटलं तुम्ही त्यांना नवीन कर्ज देऊ नका. जे जुनं कर्ज तुम्ही दिलं होतं ते त्यांनी कसा वापर केला ते पहिले चेक करा. एशियन डेव्हलपमेंट बँक नवीन कर्ज देऊ नका. नंतर आपले हे जे वर्ल्ड बँक आहे की तुम्ही जे कर्ज दिलं होतं ते पाकिस्तानने दिलेल्या उद्देशाकरता वापरलं की सैन्याची ताकदीकरता वापरलं. तर उत्तर आहे सैन्याची ताकदीकरता वापरलं. तर त्याच्यामुळे तो सुद्धा त्यांच्यावरती एक मोठा हे होतोय. तर म्हणजे आपण जे अनेक उपाय गेले 16 दिवस करत होतो तर त्याच्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं मनोबल नक्कीच खराब झालं आहे आणि त्यांची आर्थिक अवस्था ही अत्यंत खराब झाली आहे. आणि मी तुम्हाला आज सांगू शकतो की आज पाकिस्तानचं स्टॉक मार्केट हे कोसळणार आणि त्याच्या तुलनेमध्ये भारताची अर्थव्यवस्था आज जगातली हायेस्ट ग्रोथवाली अर्थव्यवस्था आहे. म्हणजे युद्ध झालं, प्रतिहल्ला झाला, प्रतिहल्ला झाला, क्षेपणास्त्र वापरली गेली, युद्धाचं एस्केलेशन झालं. एस्केलेशन तर होऊ शकतं ना की शेवटी पाकिस्तानकडे सुद्धा माफ करा शस्त्र आहेत, वापर ते करू शकतात. तर त्यांना प्रतिहल्ला पुन्हा केला जाईल. तर याच्यामुळे लॉंग टर्म नुकसान हे पाकिस्तानचं होणार आहे आणि पाकिस्तान अत्यंत कर्जबाजारी देश बनून म्हणजे हे होईल. हे तर होईलच पण याच्याशिवाय जे पाकिस्तानच्या आत जी गडबड चाललेली आहे मला आश्चर्य वाटणार नाही. काल TV चॅनलने सांगितलं नाही की जो हल्ला बलुची रिबेलनी केला होता त्याच्यामध्ये 7 पाकिस्तानी सैनिक हे बलुचिस्तानमध्ये मारले गेले. आपण आपल्या धुंदीमध्ये होतो, आपण काय डिबेट करत होतो, इंटरनॅशनल एक्सपर्टना बोलून अमेरिकेचं मत घेत होतो. पण पाकिस्तानचे 7 सैनिक मारले गेलेले आहे ही बातमी आलेली नाही आहे. तर ते म्हणजे थोडक्यात बलुची जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती हल्ला करतायत आणि त्यांचे हल्ले वाढतीलच. तेहरीक तालिबान पाकिस्तान जे अफगाणिस्तानमधून हल्ले करतात ते सुद्धा प्रमाण हे वाढणारच आहे. तर याच्यामुळे लक्षात असावं की पाकिस्तानला आपण 3 फ्रंट वॉरमध्ये गुंतवलेलं आहे. एक तर भारत पाकिस्तान सीमा, दुसरं अफगाणिस्तान पाकिस्तान सीमा आणि तिसरी फ्रंट पाकिस्तानच्या आत. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.